अर्पिता, तुझा आत्तापर्यंतचा आवडता सीन कोणता होता? माझा सगळ्यात आवडता सीन म्हणजे मी जेव्हा कलेक्टर बनते आणि मी जेव्हा घरी येते आणि माझ्या आई वडिलांना ही न्यूज सांगते की मी कलेक्टर झाले, म्हणजे आज मी कलेक्टर झाले, कलेक्टर अर्पिता पाटकर झाले. तो जो क्षण होता माझ्या आयुष्यातला, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात इमोशनल क्षण होता. कारण त्याच्यासाठी माझं अख्खं आयुष्य म्हणजे त्याच्याच अवतीभोवती फिरत होतं. त्या दिवशी, त्या क्षणी माझं अख्खं आयुष्य सत्कारणी लागल्यासारखा मला एक भाव आला, एक फिलिंग वाटलं. ओम, आतापर्यंत तुझा आवडता सीन कोणता होता? मला माझा नुपूरचा एक सीन आठवतो. तो मला खूपच, मी म्हणून प्रपोज सीनच आय कॅन से, की तो मला खूप छान वाटला. तो पाहतानाही छान वाटला, तो करताना तर अजूनच छान वाटला. कारण मी पहिल्यांदा कुठेतरी मुलीसमोर बसलो होतो खाली. सो आत्तापर्यंत नाही बसलो मी कधी. तर ओम नाही बसलाय का? आशय नाही, दोघंही नाही होते बसले कधीच. ओम, आत्ताच तू म्हटलं की मी अर्पिताला प्रपोज केलं, तो सीन माझ्या सर्वात आवडीचा होता. आता नेमकं त्याच पद्धतीनं तू अर्पिताला प्रपोज करून दाखवशील का? मेलास तू, कर्माने मेलास. करून दाखवायला मला आठवावं लागेल. परत बोलशील नाही, परत मी सारखं प्रपोज करायला तयार यायला. इतकी आवडते मलाही. हां, मी रोज प्रपोज करेन, रोज गुडघ्यावर बसेन. चालेल, धावेल. मी मसाज पण करून देईन गुडघ्याला. आता आपण हा माईक आपण फुल म्हणून वापरूयात. फुल आहे, रोज रेड रोज, रेड रोज आहे माझा. जेव्हा मी स्वतःला तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझा होणारा नवरा म्हणून मला प्रचंड अभिमान वाटतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम. लग्न करशील माझ्याशी? विल यू मॅरी मी? येस. आम्ही तिकडे हग नव्हता केला, पण आत्ता करतो. नमस्कार, मी लीना भागवत. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.